त्यांनी ते सावंत होता त्यांनी बरोबर सांगितलं. कारण हे जोडे गुंडूभाऊ म्हटल्यानंतर विराज भाऊकर बरोबर ना, विनोद चव्हाण म्हटल्यानंतर महेश परब, लोकीभाऊ म्हटल्यानंतर योगेश सामंत आणि समीर म्हटल्यानंतर ओमकार दुखंडे हल्ली कंटिन्यू होतं बरोबर ना. पण काय प्रामाणिकपणे सांगते विराजची तब्येतच बरोबर नाही, ते एका विराजात चांगले ओळखतं. पण खूप वाईट वाटलं ते सावंत असा बरोबर ना, ती दुनियात तशी आहे, त्याला काही नाव इलाज आहे. पण सावंत असल्या तो गर्व हा माका, हे मी सावंत असल्या तो माका गर्व हा, आणि त्यांच्यावर पण माका गर्व लक्षात. समाननाथ नाही काय बोलतो तर दुर्योधन रामायणात हा काय महाभारतात हा, ते तो आधी अभ्यास करते. दुर्योधन पायाकडे बसलेलो काय टकलेवर बसलेलो, तो घराकडे आधी जाऊन मग तू सांगितलं आता तू सांगितलं आज माझी इथे बारी आहे, उद्या वळिवंड्यात जाऊन ढोपरा फोडू पाहिजे. ढोपरा केव्हा म्हणजे तुला सुचतच नाही काय करू आता, गळो फाडू गो म्हण ना, ढोपरा फोडू पाहिजे म्हणजे वळिवंड्यात ढोपरा फोडू असलं. ढोपरा केव्हा फोडतं तुला समजता, तुला सिकीरभूत झालं सिकीरभूत, तुला ढोपरा फोडूनच हे तू जो मराठ टेकलंस ना, ते ढोपरा फोडूनच मेलं व्हायचो तू. समीर तिकडे बघ, तुझी लोकांना गरज आहे लक्षात घे, ऐकशी ढोपरा फोडून स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेऊ नको. नामाविना मुख सर्पात येते गिळ, एवढं तुझ्यासाठी पुढे ठीक आहे. सन्माननीय समीर गावडे यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय नितीन पवार साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक, गावडे यूट्यूबवाले त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, आणि त्याचप्रमाणे रोहित गावडे यांच्याकडून 100 रुपये. ठीक आहे, हा इकडचा पंखा बंद करा. सन्मान्य प्रमोद टक्के भाऊ यांच्याकडून माझ्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आले, तिकडे फिरवा चालेल काय, तिकडे फिरवा ना माझ्या प्रेक्षकांना. ओपन करून देईल म्हणून मागाशी लक्ष देऊ होतो ना. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, देवा वरदा कृष्ण कोयना कथा गोदावरी, एकपणाते भरती पाणी मातीचा घागरी, हिमघडीच्या तट्टानाया, हिमघडीच्या तट्टानाया, यमुनेचे पाणी माझा, जय महाराष्ट्र माझा.
छत्रपती संभाजी महाराज होते म्हणून आपल्या मंदिराचे कळस आणि अंगणामध्ये तुळस आहे, लक्षात घ्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ह्या मुंबईमध्ये जो मराठी माणूस ताट उभा आहे तो केवळ आणि केवळ हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आज मराठी माणूस मुंबईमध्ये ठाम उभा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, या मंडळाने अतिशय 2 मिनिटासाठी 5 मिनिटासाठी वेळ घेतला, पण एक खूप चांगलं धार्मिक काम म्हणजे 10वी 12वीच्या मुलांना परीक्षेसाठी पोहोचवण्यासाठी ज्या रिक्षा चालकांनी सहाय्य केलं मंडळाला, त्या रिक्षा चालकांचा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. आज मला खूप बरं वाटलं. थोडा पैसे नक्की नक्की या हो ऐका यावेळी तुमका मी सावन म्हणून शब्द देतो. यानंतर जेव्हा पुढच्या वर्षी जेव्हा बारी असेल ना, बारी भांडूपमध्ये, तेव्हा 100% विराज भावकरला मी आणणार. हा, पण पैसे द्यायचे थांबा नको. ठीक आहे, त्यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. आणि आमचे नारायण सावंत यांच्याकडून माझ्यासाठी लक्ष्मीची उधळण त्यांनी केलेली आहे. सन्माननीय अमोल चव्हाण यांच्याकडून अमोल सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या ठिकाणी आम्ही दोन्ही बुवा एकमेकांच्या पाय खेचण्याचा 100% प्रयत्न करणार. परंतु आपण जेव्हा शंकर महादेवाच्या मंदिरात जातो त्यावेळेस बघा, शंकर महादेव हा नंदीवरती आरूढ झालेला आहे. गळ्यात त्यांचं साप आहे. त्यांची भार्या पार्वती माता ही सिंहावरती आरूढ झालेली आहे. त्यांचा मोठा मुलगा कार्तिक स्वामी हा मोरावरती बसलाय आणि गणपती बाप्पा छोटा मुलगा हा उंदरावरती बसलाय. मग त्यांची जी वाहन आहेत ती एकमेकाचे कट्टर विरोधक आहेत, तरी पण त्या मंदिरामध्ये शांततेने वागतायत. कारण पार्वती मातेचा सिंह सुटला तर तो बैलाला खाणार, बरोबर ना. शंकर महादेवाच्या गळ्यातील साप जर सुटला तर तो उंदराला खाणार आणि कार्तिक स्वामींचा मोर सुटला तर तो सापाला खाणार. म्हणजे इथे जनावर असून एकत्रित प्रेमाने त्या मंदिरामध्ये वागतात. परंतु आपण 2 माणसं एकत्र एका सरळ मार्गाने जाऊ शकत नाही. हीच तर आपली खंत आहे ना. जेव्हा आपला माणूस जेव्हा आपल्यावर घाव घालतो तेव्हा त्याचं आपल्याला खूप वाईट वाटतं, लक्षात घ्या. मी एक उदाहरण म्हणून देतोय की एका बाजूला सोन्यापासून वस्तू घडवत होता आणि दुसऱ्या बाजूला लोखंडापासून वस्तू घडवत होता, एक अवजार बनवत होता. तेव्हा ते लोखंड म्हणतंय की अरे, सोनं म्हणतंय की माझ्यावर सुद्धा घाव पडतायत आणि तुझ्यावर सुद्धा घाव पडतायत, माझ्यावर सुद्धा घाव पडतायत तेव्हा माझा आवाज होत नाहीये, परंतु तुझ्यावर घाव पडतात तर एवढा मोठा आवाज का करतोय. तेव्हा ते लोखंड सांगतंय, अरे इथे बघ, इथे सोन्यापासून सोनार वस्तू घडवतोय. सोनं धातू वेगळा आहे पण त्याच्यावरती पडणारी जी हातोडी आहे ती लोखंडाची आहे. म्हणजे इथे परका घाव घालतोय, त्याचं दुःख नाही, पण इथे परिस्थिती वेगळी आहे. लोह्यापासून वस्तू बनवत होता, इथे काय, इथे मी पण लोखंड आहे आणि माझ्यावर जो घाव घालतोय तो पण लोखंडापासून बनवलेला हातोडा आहे. इथे मला माझ्यावरती घाव घालतोय, त्याचं फार दुःख आहे, लक्षात घ्या. आणि ते आपण समाजात आपण या पद्धतीत वागलं पाहिजे. महाराष्ट्राची शान उत्साही मंडळ महाराष्ट्र शान सिंदूर ऑपरेशन सिंदूर 100% आपण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्याच वाजवल्या पाहिजे, बरोबर ना. कारण त्या ऑपरेशन सिंधूमुळे संपूर्ण आपल्या जगात आपल्या भारत देशाचं नाव झालेलं आहे. महाराष्ट्र शान उत्साही मंडळ शान बाळासाहेब सन्माननीय नाथा कोल्हे यांकडून माझ्यासाठी बाळासाहेबांवर एक गाणं म्हणून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. कृष्णासारखा मित्र नाही. आणि साहेब अध्यक्ष साहेब खरं सांगतोय, मी भांडूपमध्ये बऱ्याच बाऱ्या केल्या, किंबहुना मुंबईमध्ये खूप बाऱ्या केल्या, पण या तुमच्या मंडळासारखी शांतता आणि नीटनेटकेपणा इथे कुठेच आणि मी बघितलं नाही. त्याचा अर्थ अभिमान आहे. कारण कृष्णासारखा मित्र नाही, हनुमंतासारखा भक्त नाही, श्रावण बाळासारखा
पुत्र नाही, श्रीरामासारखा पती नाही, परशुरामासारखा गुरु नाही, कर्णासारखा दानी नाही, सनातन सारखा धर्म नाही, भारत देशासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, आणि या उत्साही मंडळासारखं भांडूप नगरीमध्ये दुसरं मंडळ नाही. बरोबर ना? जे आमच्या मनात असतं, जे आमच्या मनात असतं तेच आमच्या ओठावर असतं, जे आमच्या मनात असतं तेच आमच्या ओठावर असतं. आणि म्हणूनच तर उत्साही मंडळाच्या सगळ्या पोरांचं छातीवरचं पहिलं बटन उघडं असतं, पहिलं बटन उघडं असतं. सध्या कोकणामध्ये एक गाणं खूप जोरात चाललेलं आहे बघा, खूप सगळीकडे त्याची चर्चा चालू आहे. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, आमचा प्रसन्न होतला मन. असो आमचो ह्यो कोकण, आवाज आमचो ह्यो कोकण, स्वर्गापेक्षा सावंत साहेब यांनी माझ्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलेल्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. ही अशी मार्केटमध्ये सध्या गाणी जी गाजलेली आहेत. सन्माननीय राजू ताम्हणकर बाळासाहेबांवर गाणं घ्या म्हणून राजू ताम्हणकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतोय. कारण बाळासाहेब हिंदुस्थानचे राजे आहोत आम्ही, तलवार आमची राणी आहे. हिंदुस्थानचे राजे आहोत आम्ही, तलवार आणि आमची राणी आहे. दादागिरी तर करतोच आम्ही, कारण ही सगळी बाळासाहेबांची मेहरबानी आहे, बाळासाहेबांची मेहरबानी आहे, बाळासाहेबांची मेहरबानी आहे. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला, बाळासाहेबांच्या बोटामध्ये एवढी ताकद होती. महाराष्ट्र बंद चिडी चूप, बरोबर ना? पाखराला सुद्धा पंख मारण्याची हिंमत नव्हती, एवढी ताकद त्या एका बोटामध्ये होती, लक्षात ठेवा. आणि आता महाराष्ट्र बंद म्हटल्याने काय, पाटल्याबद्दल सगळं चालू असतं. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा, शिवाचा छावा,
आणि छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आयुष्याची फक्त 50 वर्ष जगले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी जेव्हा त्यांचा कट्टर विरोध औरंगजेबाला कळली तेव्हा औरंगजेब नमाज पडत होता. हे मी नेहमी सांगतो, कारण विरोधक असून सुद्धा माझ्याची राजाची ताकद किती होते हे आपल्यापर्यंत गेलं पाहिजे. नमाज पडत होता औरंगजेब आणि कोणीतरी सांगितलं, भाईजान अब्बाजान शिवाजी महाराज का देहांत हो गया. नमाज पडत होता औरंगजेब आणि मुसलमान लोक नमाज पडताना मध्ये थांबत नाही. ही बातमी कळल्या कळल्या त्यांनी नमाज थांबवलं, उभा राहिला परमेश्वराच्या दिशेने हात करून, अल्लाच्या दिशेने हात करून म्हणतोय, हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले कर दे. हिंदुस्तान की माँ बेटियों की इज्जत रखने वाला एक बड़ा योद्धा तेरे पास आ रहा है. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती, लक्षात घ्या. आणि कवी कलश त्या छाव्याबद्दल काय म्हणतोय, हाथी घोडे तोप तलवारे मौत तो तेरी सारी है पर जंजीरों में जखड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. ही छत्रपती संभाजी महाराजांची ताकद होती, लक्षात घ्या. आता सध्या बोणी साईबाबांवरती सुद्धा एक ऑपरेशन सिंधू सन्माननीय अक्षय नाईक यांकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि विनायक साटम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर 6 लोक गेले आपले, बरोबर ना, परंतु जे सीमेवरती त्या युद्धामध्ये भाग घेतले ते तरुण कोण आपले शिपाई, बरोबर ना, त्यांच्या घरची परिस्थिती काय होते, आपला मुलगा आज लढायला गेलाय आणि त्यामुळे आपण बिनधास्त कार्यक्रम करतोय. तो मुलगा माझा त्याची वार्ता उद्या कशा पद्धतीत येईल, आई वडिलांना त्याची जरा सुद्धा काय नसते, खात्री नसते की माझा मुलगा उद्या जिवंत असेल. त्यांच्यासाठी त्या आई वडिलांची परिस्थिती घरी काय असते, त्यांच्यासाठी एक गाणं घेतो बघा.
ते बुवा डबल वारीच्या माध्यमातून गजर म्हटल्यानंतर एक दोन गाणी घेतात. मी अजून एक जे चालू आहे मार्केटमध्ये बघा, त्याची जरा थोडीशी शार्प करणार. मी निघालो तुम्ही येताना, मार्केटमध्ये चालले. नवीन नवीन गाणी येतात, 4-6 महिन्यामध्ये निघून जातात. त्याच्यापैकी एक गाणं, तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबड ससाग, तू शेरणी शिकारी मी भाबड ससाग, एक फुल वाढो सके बघा. काजळ लावून आले मी असं नको बघू मला, वेगळं आहे जरा, जाऊ दे. दुसरं गाणं घेतोय ते आपण नको घेऊया. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. अध्यक्ष साहेब, या मंडळामध्ये आलोय, तुम्ही जगावेगळा एक तुम्ही सत्कार समारंभ केला. रिक्षावाल्या बघा, एक 10-20 वर्षापूर्वी तुम्ही आठवा, रिक्षावाल्यावर कोणाचा विश्वास नसायचा, बरोबर ना. आणि आजच्या घडीला या कलियुगात सुद्धा रिक्षावाला म्हणजे आपल्या घरचा एक पार्ट झालेला आहे. आपली तरुण मुलगी असू दे किंवा तरुण आपली सून असू दे किंवा आपली तरुण बहीण असू दे, त्या एकट्या रिक्षावाल्याच्या जीवावर आपण बिनधास्तपणे सोडतो. म्हणजे एवढा आत्मविश्वास समाजामध्ये रिक्षावाल्यांनी वाढवलेला. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि त्यांच्यासाठी तुमच्या मंडळावरती फक्त आता बसल्या बसल्या एक कडवं केले तर म्हणते ना, गजराला सुरुवात करतोय. समीर कदम बुवा यांच्याकडून आदित्य साटम यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय नितीन पवार साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
सन्माननीय अमोल सावंत यांनी हे 500 रुपयाचं पारितोषिक दिले आणि ते गाणं म्हणायला सांगितले की चनप्पा चन गवडा. लमाणी लोकांचं गाणं आहे, 100% म्हणतोय. पण या मंडळावरती नाही घेतो ते बघा. सुरुवातीला तर आता मी जो 25 वर्ष भजन करतोय, सुरुवातीला तर हे जेव्हा गाणं मी मार्केटमध्ये घेतलं तेव्हा लोक हात सुद्धा मला मारायचे, हे चनप्पा चन गवडा म्हणून. अरे वा, तुमच्यावरती बघा कसं एक तुमच्याकडे पैशाची अपेक्षा नाही, पण 100% तुमच्याकडनं टाळ्या मला नक्कीच हव्यात. रिक्षावाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. रात्री गावच्या ठिकाणी तर इकडे शहर आहे, तुम्हाला वाहनं अवलंबून असतात, पण गावच्या ठिकाणी रिक्षावाला तुम्ही रात्री अपरात्री 2:30, 3, 4 वाजता किती वाजता फोन करा, पण ना किती वाजता फोन करा, पण रिक्षावाला तुमच्या दारात देवदूतासारखा हजर असतो. त्या रिक्षावाल्यांमार्फत मला हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. ही लमाणी लोकांची भाषा. चनप चन गवडा उंबर माडिता कोडरवा चंदक टंगे आर म्हणजे 6 आणि मूर म्हणजे 3. 6 आणि 3 9 आणि काशीराम परत बोलायचे 7 5 12 8 5 13 घातले 20 आणि काढले 30, तर बाकी 15 हे काशीराम परत बोलायचं आम्ही ऐकलेलं आहे. बरोबर ना? मग ते लमाणी लोक सांगतायत 6 आणि 3 9. माणसाच्या शरीराला 9 भोक आहेत. तुम्ही विचार करू नका, बुवांना पण प्रश्न नाही, मी सांगणार. माणसाच्या शरीराला 9 भोक आहेत. 2 4 6 7 8 आणि 9 भोक आहेत. आणि 10वं द्वार सुद्धा आहे माझ्या प्रेक्षको. आणि ते 10वं द्वार जर उघडायला पाहिजे तर आपण सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, तर ते 10वं द्वार आपलं उघडणार. लक्षात घ्या. शिष्य कैलासवासी प्रकाश सावंत, श्री विठ्ठल परब भांडूप यांचे शिष्य दिगंबर केसरकर या बुवान कासारडे या बुवांकडून माझ्यासाठी एका कलाकाराने कलाकाराची केलेली कदर आहे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विनायक साठम. त्याचप्रमाणे सन्माननीय विनायक साठम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ह्या मंडळासाठी फक्त एक ओढ घेतोय. वाजवितो भावा तो कृष्ण मुरारी वेडी झाली राधा ऐकून बासरी. हॅलो, जरा इथे का नाही चाल का घेतली आहे, तर ह्या उत्साही मंडळाचं मगाशी साहेबांना विचारलं, तिथे आतमध्ये आम्हाला एसी मध्ये बसायला दिलं. फर्स्ट टाइम मुंबईमध्ये मंडळाच्या एसी रूम मध्ये बसलो आणि आजूबाजूला बघितलं ना तर एवढे ट्रॉफी आहेत. गोवाने सुद्धा बघितलं, त्यानं विचारलं की ह्या ट्रॉफ्या कसल्या आहेत, तर म्हणाले आमचं उत्साही मंडळाचं गोविंदा पथक आहे. बरोबर. आणि गोविंदा पथकाचं नाव उत्साही नाही ठेवलं, घे भरारी त्यांनी नाव ठेवलेलं आहे. बरोबर ना? त्याच्यासाठी हे बोल. दो हंसों का जोड़ा बिखर गयो रे, बिखर गयो रामा. बघ तुझ्या बाबांचं नाव मी सुद्धा घेते म्हणणार. बिखर गयो रामा गजब भयो रे गोविंदा गोविंदा